माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत नकली नोटांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली। दिनांक 21 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत आरोपी नकली भारतीय चलनांच्या नोटा देत असल्याचं उघड झालं। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडलं। या नोटांचा वापर करून आरोपी लोकांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते। या कारवाईत पोलिसांनी नकली नोटा जप्त केल्या। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं मुफस्सिर उर्फ मिनी अब्दुल रशीद खानदेशी वय 45 राहणार टेम्पाल तालुका माणगाव आणि सुनील बाळाराम मोरे वय 52 राहणार निगडी तालुका म्हसळा अशी आहेत। दोघांनाही गोरेगाव पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलंय। या प्रकरणातील तिसरा आरोपी मेहबूब उल्डे राहणार बोर्ली तालुका श्रीवर्धन हा सुद्धा शोध कार्यानंतर पोलिसांच्या हाती लागलाय। मुफ्तीसरच्या घरातून नकली चलन जप्त करण्यात आलं आहे। याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत, तर सुनील मोरे याच्यावर सुद्धा यापूर्वी गुन्हे नोंद आहेत। या आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नकली नोटा कुठून आल्या आणि त्यामागे आणखी कोणता मोठा रॅकेट कार्यरत आहे का याची चौकशी केली जाते। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय बंडू सुर्वे, उपनिरीक्षक SN रासकर, सहाय्यक फौजदार PR सानप, हवालदार VP पवार यांच्या पथकानं ही कारवाई पार पाडली। या प्रकारच्या नकली नोटा स्थानिक व्यापाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत, त्यामुळे कुणालाही संशयास्पद नोट आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावं अशी सूचना पोलिसांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी वैभव तोडणकर, बोर्ली, पंचतान। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।